माझं नाव स्मिता आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच माझ्या स्वप्नांचा दिवा विझला होता. माझी मेहंदी अजून हातांवरून उतरलीही नव्हती की माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला खूप खोल जखम झाली होती आणि तो कोमात गेला होता. मी ज्या स्वप्नांचा महाल बांधत होते तो अचानक अंधाऱ्या जगात बुडाला होता. मी आजपर्यंत ती रात्र विसरू शकले नाही जेव्हा दारावर थाप पडली होती आणि समोर उभ्या असलेल्या शेजारच्या माणसाचा आवाज आला की लवकर रुग्णालयात चला, तुमच्या नवऱ्याच्या गाडीला धडक बसली आहे. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरने जे काही सांगितलं ते माझ्या कानात काच होऊन उतरलं होतं. डॉक्टर म्हणाला की जखम खूप खोल आहे, आम्ही प्रयत्न करत आहोत पण तो गाढ कोमात आहे. हे ऐकून तर माझं डोकं चक्रावलं होतं आणि मी तिथे जमिनीवर कोसळले होते. सासरच्या मंडळींच्या नजरा माझ्याकडे बदलू लागल्या होत्या. माझ्या सासूने नंदेला हळूच सांगितलं की ही अशुभ पावलांची आहे, तिची पावलं आपल्या घरासाठी शुभ नाही, तिच्यामुळेच हे सर्व घडलं आहे. 3 दिवसही झाले नाहीत तिला या घरात येऊन आणि आपल्याला हे दिवस पाहावे लागले. मी रडत म्हणाले की आई, माझा नवरा बरा होईल ना, तुम्ही फक्त मला परवानगी द्या की मी रुग्णालयात त्याची काळजी घेण्यासाठी जाऊ शकेन, मला त्यांच्या खोलीत जाऊ द्या. माझ्या सासूने उद्धटपणे उत्तर दिलं, त्याच्या खोलीत जाऊन काय करशील तू, जे भाग्यात लिहिलं आहे तेच होईल, आता हे नाटक करणं सोड. माझ्या नंदेने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की नाटक करू नकोस, इथे आधीच सर्व खूप त्रस्त आहे. मी शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते. माझ्या हातात अजून ते कंगन होते जे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी विकत घेतले होते. पुढचे काही आठवडे खूप भयानक स्वप्नासारखे होते. माझी सासू आणि नणंद माझ्या नवऱ्याला 2दा भेटण्यासाठी जात होत्या, पण त्यांची जास्त चर्चा डॉक्टरांशी बिलांबाबत आणि खर्चाबाबतच असायची. माझ्या उपस्थितीला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जायचं. एका संध्याकाळी मी माझ्या सासूला म्हणाले की मला आत जाऊन माझ्या नवऱ्याजवळ बसू द्या, तर त्या कडकपणे मला नकार देत म्हणाल्या की तुझ्यासाठी इथे जागा नाही, तू घरी जा आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर. त्या जाणत होत्या की मी घरात एकटी होईल. तिथे माझा एकाकीपणा वाढत गेला. घरातील वातावरण एक विचित्र तणाव होता. स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाजही वाईट वाटायचा. एक दिवस माझ्या जाऊने जेवण आणताना माझ्यासमोर ताट ठेवलं आणि रागाने म्हणाली की यांच्या मागे खूप पैसा लागतो आहे, मला वाटतं हा सर्व पैसा वाया जाईल. मी एक घासही खाल्ला नव्हता. ही एका माणसाची परीक्षा होती ज्यात आनंदाची कोणतीही आशा दिसत नव्हती. त्या परंपरा ज्या प्रेमाच्या इच्छेत घालवायच्या होत्या आता अश्रू आणि प्रार्थनांमध्ये व्यतीत होऊ लागल्या होत्या. मी शांतपणे त्यांच्या खोलीत जात होते जिथे माझा बिछाना सजवलेला होता. माझ्या नवऱ्याचा सुगंध अजूनही तिथे होता. मी त्यांच्या उशीला छातीशी धरून घेत होते आणि माझ्या मनातील हाल सांगत होते. माझ्या गालांवर अश्रू वाहू लागले होते. देवासाठी एकदा तरी तुम्ही डोळे उघडा, मला पहा. एक दिवस मी घरात एक पॉकेट पाहिलं ज्यावर मालमत्तेच्या यादीचे कागद होते. मी घाबरत माझ्या सासूला विचारलं की आई, हे काय आहे, आपल्याला पैशांची गरज आहे का? माझी सासू रागाने म्हणाली की हो, तुझ्यामुळे आमचं घर विकावं लागत आहे जेणेकरून तुझ्या नवऱ्यावर उपचार होऊ शकते, पण तुझ्यासारख्या बाईसाठी कोण इतकं त्याग करेल? त्यांच्या बोलण्याने माझ्या शरीरात एक सनसनाट झाला होता. मला स्वतःवर प्रचंड ओझं वाटलं होतं. ते आपला राग माझ्यावर काढून बिनधास्त होत होत्या, तर मी मनातच स्वतःला गुन्हेगार समजू लागले होते. रोज माझ्या मनात एकच विनंती असायची की हे देवा, माझ्या नवऱ्याला मला परत दे. पण उत्तरात शांतता आणि खोलीची निर्जनता होती. हा पहिला पाऊल होता या परीक्षेचा, जो अनेक वर्ष चालणार होता. वेळ निघून गेला पण माझ्या नवऱ्याची स्थिती बदलली नव्हती. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलले होते. रुग्णालयाच्या जीवनाशी मी आता खूप चांगल्या प्रकारे परिचित झाले होते. मशीनची बिपबिप, डॉक्टरांची हलकी चर्चा माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली होती. त्याच काळात आणखी एक दुःखाचा दरवाजा उघडला होता. घरातील सर्वांचं वर्तन कडक झालं होतं, पण माझा जेठ, माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ, त्याचं वर्तन खूप वेगळं होतं.
तो हद्दी पलीकडे सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करत होता. माझा जेट वारंवार माझ्या खोलीत येऊ लागला होता. कधी पाण्याच्या निमित्ताने, कधी माझ्या नवऱ्याच्या जुन्या बिलांचा बहाणा करून. एक दिवस तो एक मौल्यवान सोन्याचा हार घेऊन आला, जो त्याने एका ब्रँडेड डब्यात ठेवला होता. तो हसत म्हणाला की तू एकटी का राहतेस? मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे. हा हार घालून पहा, तुझा रंग उजळेल आणि तू इतकी उदास राहू नकोस. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, ज्याने माझ्या मनाला धडकी भरवली होती. मी कडकपणे डबा परत केला होता आणि म्हणाले होते की मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आणि ना कोणत्याही भेटवस्तूची. जोपर्यंत माझा नवरा परत येत नाही तोपर्यंत माझ्यासाठी कोणताही आनंद नाही. कृपा करून इथून जा आणि मला एकटी सोडा. तो प्रत्येक वेळी माझ्या बोलण्याला हसण्यात टाळत होता. तो आपल्या पत्नीवर हात उचलत असे, तिच्यावर अत्याचार करत असे आणि माझी स्तुती करत असे. कधी माझ्या खोलीबाहेर उभा राहून माझ्या नंदेला म्हणत असे की पहा, तुझी वहिनी किती सेवा करणारी आहे. आपल्या सर्वांना तिचा आदर करायला हवा. तो मुद्दामून आपल्या पत्नी म्हणजे माझ्या जाऊला जळवण्याचा प्रयत्न करत होता आणि हे सर्व माझ्या दुःखात आणखी वाढ करत होतं. कधी तो लपून माझ्या खोलीबाहेर फुलांची एक टोपली आणि महागडी मिठाई ठेवत होता आणि मी शांतपणे लाजेने बुडून जात होते. एकदा मी टोपली उचलून परत त्याच्या खोलीच्या दारावर ठेवली होती आणि माझ्या जेठाने दुसऱ्या सकाळी ती माझ्या सासूसमोर ठेवली आणि म्हणाला की मी हे स्मितासाठी पाठवले होते. तिने नकार दिला. कदाचित ती माझ्यावर नाराज आहे. त्याच्या या कृत्याने माझ्या सासूला आणखी त्रास दिला होता. माझ्या सासूने मला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली की तू आमच्या घरात राहतेस आणि तुझं हे वर्तन अजिबात चांगलं नाही. तो तुझा जेठ आहे, तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्याशी अशा प्रकारे बोलू नकोस. त्याच्यापासून दूर राहा. यापुढे मी तुला त्याच्या जवळपासही पाहू नये. माझ्या सासूच्या बोलण्याने मी अवाक झाले होते. त्या माझ्यावरच शंका घेत होत्या. माझ्यासाठी ही परिस्थिती हाताळणं खूप कठीण झालं होतं. माझं मन कापू लागलं होतं की हे सर्व कुठे जाऊन थांबेल आणि मी मजबूर होऊन दारावर एक कडी लावू लागले होते. मी बहुतेक स्वतःला खोलीत बंद ठेवत होते. जितकं शक्य असेल तितकं माझ्या जेठाचा सामना करणं टाळत होते. एक दिवस माझा जेठ रात्रीच्या वेळी माझ्या खोलीच्या दारावर आला आणि कडी वाजवू लागला. म्हणू लागला की स्मिता बाहेर ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याच्या आवाजाने मला भीती वाटू लागली होती. मी पूर्णपणे शांत राहिले. मी काहीच बोलले नाही. तो म्हणाला की दार उघड स्मिता, तुझ्या नवऱ्याचं रोहनचं रुग्णालयाचं बिल खूप जास्त आलं आहे. मला वाटलं यावेळी खरंच त्याला काही महत्त्वाची गोष्ट बोलायची असेल. मी आतून म्हणाले की जी काही गोष्ट आहे ती सकाळी करू, प्रकाशात, सर्वांसमोर, आईसमोरही. मग तो हलक्या आवाजात म्हणाला की मी तुला ते सर्व देईन जे तुझा नवरा तुला देऊ शकत नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न कर. त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. माझं संपूर्ण शरीर दगडासारखं झालं होतं. मी यावेळी खोलीत ठेवलेली एक छोटीशी सुरी स्वतःजवळ ठेवू लागले होते. मला त्याच्यापासून खूप भीती वाटू लागली होती. मी विचार केला की जर कधी तो माझ्याशी काही चुकीचं करण्याचा प्रयत्न करेल तर मी स्वतःचा बचाव त्याच्यापासून करू शकेन. एक दिवस तो निरपराध क्षणही आला होता, जेव्हा माझ्या जाऊने त्याला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं होतं. हे खरं तर एका सकाळचा वेळ होता, जेव्हा तो माझ्या खोलीत हे पाहण्यासाठी आला होता की मी अजूनही झोपले आहे का आणि मी कडी लावली नव्हती. तो याच गोष्टीचा फायदा घेऊन खोलीत आला होता. माझी जाऊ, जी रात्रभर जागून सकाळची चहा बनवण्यासाठी बाहेर पडली होती, तिने आपल्या नवऱ्याला माझ्या खोलीच्या दारातून वेगाने बाहेर पडताना पाहिलं आणि मग काय, माझ्यावर संकटाचा डोंगर कोसळला. सकाळ होता, चारही बाजूंनी माझ्यावर आरोपांची वर्षाव सुरू झाली होती. माझी जाऊ ओरडून सर्वांसमोर म्हणाली की तू एका रुग्णाची पत्नी असूनही गंभीर स्थितीचा फायदा घेत आहेस आणि माझ्या नवऱ्याशी प्रकरण चालवत आहेस. मी माझ्या नवऱ्याला तुझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं आहे. माझी जाऊ ओरडत हेही म्हणाली की मी अनेकदा हिच्याजवळ मौल्यवान वस्तू पाहिल्या आहेत, ज्या माझा नवरा हिला आणून देतो. ही माझ्या नवऱ्यावर जाळे टाकत आहे. जर असं नसेल तर मग हिच्याजवळ इतक्या मौल्यवान वस्तू कुठून येतात?
मी माझ्या पवित्रतेची सत्यता सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा आवाज कोणापर्यंतही पोचला नाही. तिथे माझी सासू आणि नणंद सर्व गोळा झाल्या होत्या. कोणीही माझ्या बाजूने साक्ष देत नव्हतं. मी वारंवार म्हणत होते की मी काहीच केलं नाही. मी तर रात्री दार बंद केलं होतं, पण माझ्या जाऊने आकाश डोक्यावर उचललं होतं. मी हादरत राहिले, ना सफाई देऊ शकले ना भांडण केलं. जेव्हा माझा जेठ माझ्या सासूसमोर खूप निरागस बनून म्हणाला की ही स्वतः मला आपल्या खोलीत बोलावत होती. हिचं म्हणणं आहे की ही आपल्या नवऱ्यापासून सुखी नाही. ही इच्छिते की मी हिच्यावर प्रेम करावे. मी तर सकाळी हिला फक्त समजवण्यासाठी गेलो होतो की ही आपल्या अशा कृत्यांपासून बाजूला राहावी. त्याच्या बोलण्याने मी आतून तुटले होते. तो नीच आणि खोटारडा माणूस माझ्या शांततेचा फायदा घेत होता. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न गुंजत होता की हे देवा, माझ्या भाग्यात हे सर्व का लिहिलं होतं की या परीक्षेचा कोणताही शेवट नाही. माझ्या सासूने रागाने निर्णय दिला आणि म्हणाली की हिला ताबडतोब हिच्या माहेरी पाठवून द्या, अन्यथा हिच्या असण्याने आमच्या मुलाचा जीव धोक्यात येईल आणि आमच्या घराची इज्जतही. आम्ही आधीच घर विकलं आहे. आता हिच्या बदनामीमुळे आमचा दुसरा मुलगाही बर्बाद होईल. माझ्या नंदेने दारावर उभं राहून शेजारच्या मंडळींना बोलावलं होतं आणि हळूच त्यांना सांगू लागली की ही बाई आमच्या घराची इज्जत खराब करत आहे. या सर्व घटनेच्या नंतर माझं सासरच्या घरात राहणं आता खूप कठीण झालं होतं. एकही माणूस माझ्याकडे सहानुभूती दाखवणारा नव्हता. माझ्या सासूने माझा हात धरून माझी बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाली की तुझ्या नवऱ्याला शुद्ध येण्यापूर्वी तू इथून निघून जा. मी इच्छित नाही की तो या सर्वानंतरही तुझ्यासारख्या बाईचा चेहरा पाहावा. माझ्या शांततेला सर्वांनी माझी कमजोरी समजलं होतं. ते समजत होते की मी दोषी आहे म्हणून शांत आहे. सासरचं वातावरण आता खूप जास्त दुःखदायक झालं होतं आणि मी अपमानाच्या ओझ्याखाली दबून घर सोडण्यास मजबूर झाले होते. माझ्यावर मुद्दामून आरोप लावले गेले होते. मी काहीच केलं नव्हतं. मी पवित्र होते, तरीही माझ्या निरागसपणाचा फायदा घेतला गेला होता. मी रुसलेल्या मनाने आणि रिकाम्या डोळ्यांनी माझ्या माहेरी पोहोचले होते. माझ्या घरात प्रवेश करताच माझ्या आईने माझी खराब स्थिती पाहिली. माझे विखुरलेले केस पाहिले आणि मला मिठीत घेतलं, पण त्यांच्या डोळ्यात काळजीचे गडद ढग होते. त्या हळूच विचारत होत्या की काय झालं आहे मुली, तू या स्थितीत इथे काय करत आहेस? सर्व ठीक आहे ना? मी फक्त रडत त्यांना इतकंच सांगितलं की आई, माझ्याकडून काही विचारू नका, मला फक्त इथे राहू द्या. माझा भाऊ शांत राहिला. त्याने सारी बातमी आधीच ऐकून घेतली होती आणि त्याच्या शांततेत माझ्या सासरच्या मंडळींच्या आरोपांची गूंज होती. वहिनीच्या कपाळावर नाराजीची छाया होती. मी इच्छित होते की मला या घरात शांतता मिळेल, पण माझ्या वहिनीने माझ्या येताच माझं सामान एका बाजूला फेकलं होतं आणि तोंड वाकडं करून म्हणाली की तू तुझ्या संकटांसह इथे का आली आहेस? तुझा नवरा तुला परत ठेवणार नाही का? आमचं घर आधीच खूप छोटं आहे. तुझ्या सासरच्या कथा तर आम्ही आधीच ऐकल्या आहेत. सासरमध्ये तर नाव उजळवलंस, आता इथेही आमची इज्जत बर्बाद करण्यासाठी आली आहेस का? इथे कोणत्याही अनोळखी मुलाला बोलावून आमची इज्जत खराब करू नकोस. मी तुला आधीच इशारा देत आहे. जर इथेही तुझ्या सासरसारखं केलंस तर मी तुला सोडणार नाही. ढकलून या घरातून बाहेर काढेन. ती वारंवार मला तिरस्कार देत होती की तू ओझं आहेस. मला अजून मुले होणार आहेत. माझ्या मुलांना इथे राहायचं आहे आणि तुझ्यामुळे माझी खोली ही छोटी झाली. माझं मन आणखी जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूचा फोन माझ्या भावाकडे आला होता. त्या फोनवर वाईटपणे ओरडत होत्या. त्या भावाला म्हणाल्या की जर तुझी बहीण पुन्हा रुग्णालयात पोहोचली तर मी सर्वत्र तुझ्या बहिणीची बदनामी करेन. आमची इज्जत तर आधीच निलाव झाली आहे. हे सर्व भावाने मला सांगितलं होतं आणि म्हणाला होता की तू कुठेही जाऊ नकोस. त्यानंतर रुग्णालयात जाण्यासाठी मला माझ्या जेठाची गरज भासली होती. एक तोच आधार होता जो मला रुग्णालयात प्रवेश करण्याची परवानगी देऊ शकत होता, कारण तो घरचा मोठा मुलगा होता. पण आता माझ्या सासूच्या धमकीमुळे भावाने कडकपणे माझ्यावर बंदी घातली होती. भावाने सांगितले की मी तुझ्या नवऱ्याची सेवा करू शकत नाही आणि ना मी तुला तिथे घेऊन जाईन. तुझ्यामुळे माझं आयुष्य मी खराब करणार नाही.
तू इथेच राहा आणि माझ्यासाठी आणखी कोणतीही अडचण उभी करू नकोस. मी तुला माझ्या घरात जागा देत आहे. हेच तुझ्यासाठी खूप आहे. या सर्वाने मला आणखी एकटं करून टाकलं होतं. वहिनीचे अत्याचार प्रत्येक दिवसासोबत वाढत चालले होते. ती मुद्दाम टीव्हीचा आवाज मोठा करत असे जेव्हा मी प्रार्थना करत असे. मी बिछाण्यावर पडलेली असे तर ती म्हणत असे की आल्यापासून तू आरामच आराम करत राहतेस. तुझ्या येण्याने आमच्या घराची भाकरीही कमी पडू लागली आहे. तू इतकं का खातेस? तुला तर तुझ्या नवऱ्याची काळजी असायला हवी ना. एक दिवस मी वहिनीला भांडी धुताना पाहिलं जेव्हा ती कडक शब्दात म्हणू लागली की आमच्या घरात नोकराणींसाठी जागा नाही. आम्ही आमची कामं स्वतः करू शकतो. मी हे सर्व सहन करून आता रडणं सोडलं होतं आणि फक्त शांत राहू लागले होते. मला जाणवलं होतं की माझ्या माहेरीही आश्रय काट्यांनी भरलेला आहे. मी रोज एकच प्रार्थना करत होते की हे देवा, एकतर माझ्या नवऱ्याला निरोगी कर किंवा मला मृत्यू दे, जेणेकरून मी या दुःखपूर्ण आयुष्यातून बाहेर पडू शकेन. माझ्या जेठाची हवस आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न माझ्या माहेरी येण्यानंतरही संपला नव्हता. माझा जेठ कोणत्याही प्रकारे माझ्या भावाच्या माध्यमातून रुग्णालयातील आवश्यक कागदपत्रे आणण्याचा बहाणा करून माझ्याशी संपर्क साधू इच्छित होता. त्या काळात जेव्हा मला माझ्या नवऱ्याला भेटण्याची परवानगी मिळत नव्हती तेव्हा मी प्रत्येक छोट्या संधीच्या शोधात राहत होते. एक दिवस माझा जेठ स्वतः माझ्या माहेरी घराच्या बाहेर येऊन उभा राहिला होता आणि भावाला बोलावून म्हणू लागला की तुझ्या बहिणीला हिच्या नवऱ्याच्या पर्च्यांवर स्वाक्षरी करायच्या आहेत. मी हिला रुग्णालयात घेऊन जात आहे. माझ्या भावाला भांडण नको होतं आणि तो शांत राहिला. अशा प्रकारे मला रुग्णालयात नेण्यासाठी माझ्या जेठाने मला घरातून बाहेर काढलं होतं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याने गाडी एका बाजूला थांबवली होती आणि माझ्याकडे पाहत म्हणू लागला की तुला काय वाटतं, मी तुला तिथे सोडण्यासाठी आलो आहे? एका सैतानी हास्यासह तो हे म्हणाला होता. तो म्हणू लागला की तुझा नवरा कोमत आहे आणि तुझ्या भाग्यात प्रेम आणि सुख नाही. हे बोलणं ऐकून माझ्या शरीरात भीतीची लाट उसळली होती. मी लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दारावर हात ठेवला आणि म्हणाला की मी तर तुझं मन रमवत आहे आणि तुला ते सर्व देऊ शकतो जे तू कधी स्वप्नातही विचार केला नसेल. तो मला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कधी पार्क तर कधी रेस्टॉरंटच्या कोपऱ्यात आणि शहराबाहेर एका खासगी हॉटेलच्या गेटपर्यंत नेऊ लागला होता. एक दिवस त्याने एका मोठ्या हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि म्हणाला की हा तुझ्यासाठी एक नवीन ड्रेस आहे, याला घालून आते, मी तुझी वाट पाहीन. माझ्या शरीरात भीतीची एक भिंत उभी राहिली होती. मी त्याला म्हणाले की लोक पाहतील तर काय म्हणतील की माझा नवरा बिछाण्यावर पडला आहे आणि मी तुझ्यासोबत इथे हॉटेलमध्ये फिरत आहे. मला रुग्णालयात जायचं आहे. मी डोळ्यात अश्रू घेऊन त्याला विनंती केली होती, पण तो नीच माणूस हसून म्हणू लागला की मी तर तुझं मन रमवत आहे. कोणी काही म्हणणार नाही, कोणी आपल्याला पाहणार नाही आणि कोणी पाहिलंच तर मी सर्व काही सांभाळेन. तसेही तू माहेरी राहतेस आणि तिथेही तुझ्यावर आरोप लागले आहेत. माझं बोलणं ऐक, मी तुला सुखी ठेवेन. मी तो ड्रेस धरून खिडकीतून बाहेर फेकला होता, ज्यामुळे तो रागाने लाल झाला होता. तो म्हणाला की तू चांगलं केलं नाहीस, तुला माझा राग माहीत नाही. मी म्हणाले की मी यापेक्षा अधिक काही ऐकू शकत नाही. जर तू आत्ता मला रुग्णालयात पोचवलं नाहीस तर मी या रस्त्यावर ओढून लोकांना तुझं वास्तव सांगेल. माझ्या इतक्या बोलण्यावर तो थोड्या वेळासाठी घाबरला होता आणि रागाने भरून गाडी वळवली. त्या दिवशी त्याने मला रुग्णालयात सोडलं होतं, पण जाताना त्याने मला धमकी दिली होती की मी तुला इतक्या सहजतेने सोडणार नाही, तुला माझ्याकडे परत यावं लागेल. मी तिथून माझ्या नवऱ्याच्या खोलीत गेले होते आणि मशीनच्या आवाजात बसून रडू लागले होते. ही गोष्ट ही खोटी निघाली की माझा जेठ एकटा माणूस होता ज्याला रुग्णालयात येण्याचा प्रवेश होता. खरं तर तो माझ्या सासूसोबत मिळून मला दूर ठेवू इच्छित होता. जेव्हा नर्सने मला खोलीत पाहिलं तेव्हा ती त्रस्त झाली आणि मला परत जाण्यासाठी म्हणू लागली. माझ्या आत निराशेची आग भडकली होती. मी प्रत्येक क्षण वरच्या देवाकडे आश्रय मागत राहिले होते की तो माझ्या जेठापासून मला मुक्ती देईल. माझ्या जेठाच्या वाढत्या चुकीच्या कृत्या आणि माहेरच्या घरात वहिनीचा कठोरपणा
माझ्या आयुष्याला दुहेरी दुःख देत होतं. माझ्या आईने माझ्यासाठी रात्री खोलीची व्यवस्था केली होती, जिथे मला झोपण्यास सांगितलं होतं. पण ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण घेऊन आली होती. सुमारे 10 वाजले असतील जेव्हा घराच्या दारावर मला हलकी थाप ऐकू आली, ज्याला मी दुर्लक्षित केलं होतं. पण नंतर मला दाराचं कुलूप तुटण्याचा आवाज ऐकू आला. माझा जेठ चोरट्या पद्धतीने माझ्या खोलीत आला होता. त्याच्या हातात ग्लोव्हज होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. मी लगेच उठून बसले होते. मी पलंगावरून खाली उतरून त्याचा रस्ता अडवला आणि ओरडून म्हणाले की सावधान, माझ्या जवळ येऊ नकोस. जर तू पाऊल पुढे टाकलंस तर मी स्वतःला संपवे आणि तुला गुन्हेगार सिद्ध करेन. पण तो हौसेत इतका आंधळा झाला होता की तो माणूस नियंत्रणात नव्हता. माझ्या किंकाळ्या रात्रीच्या शांततेला चिरत गेल्या होत्या. तो माझ्या जवळ आला आणि माझ्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मी माझी पूर्ण ताकद गोळा केली आणि त्याला धक्का दिला, ज्यामुळे तो पलंगावर आपटून पडला होता. त्याच्या पडण्याचा आवाज ऐकून भाऊ आणि वहिनीही धावत माझ्या खोलीत आले होते. माझ्या जेठाने संधीचा फायदा घेतला आणि आपले कपडे थोडेसे विखरून जमिनीवर बसला आणि निरागस बनून रडू लागला. तो ओरडून म्हणाला की तुमच्या बहिणीने मला इथे बोलावलं होतं. हिने मला सांगितलं होतं की जर मी आलो नाही तर ही विष घेईल. मी तर फक्त हिला समजावण्यासाठी आलो होतो. हिने तर माझ्यावरच हल्ला केला. मला आश्चर्य वाटलं की आरोप माझ्यावरच लावला गेला होता. भाऊ जो आधी सासरच्या गोष्टी ऐकून माझ्याबाबत शंकेत होता, आता माझं काहीही न ऐकता मला एक जोरदार थप्पड दिली आणि म्हणू लागला की तू इथेही तेच सर्व सुरू केलंस. तू इच्छितेस की मी अपमानित होऊन मरावं. वहिनीने लगेच माझ्या जेठाला उठवलं आणि त्याची बाजू घेत म्हणू लागली की ही बाई आपली इज्जत खराब करेल. हिला इथून काढा, अन्यथा मी इथे राहणार नाही. सर्वे मला वाईट वाईट बोलले. माझ्या मनात कोणतेही शब्द शिल्लक नव्हते की मी माझी सफाई देईन. भावाने माझा हात धरला आणि ओढत घरातून बाहेर काढलं. दार माझ्या तोंडावरच जोरात बंद केलं गेलं होतं. मी जमिनीवर पडले होते. थंडीची रात्र होती आणि माझ्या शरीरावर फक्त एक चादर होती. माझा आत्मा चुरा झाला होता. मला विश्वासच बसत नव्हता की मी माझ्या आई वडिलांच्या घरातही इज्जत गमावली आहे. मी तिथे काही वेळ बसले होते या आशेने की कोणी दार उघडेल, पण आत पूर्णपणे शांतता पसरली होती. घरातून बेदखल झाल्यानंतर मी रात्र माहेराच्या दारासमोर रस्त्यावर घालवली होती. सकाळ होताच आईचा डोळा उघडला आणि त्यांनी दार उघडलं तेव्हा मला बाहेर बसलेलं पाहिलं. त्या तडपडल्या होत्या. माझा हात धरून चुपचाप मला आत घेतलं, तर भाऊ आणि वहिनी अजूनही झोपलेले होते. आईने मला फक्त इतकंच सांगितलं की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, तू माझ्या जवळ राहशील. हे पाहून वहिनीचा पारा चढला होता आणि पुढचे अनेक दिवस तिने घरात वादळ उभं केलं होतं की जर ही बाई इथे राहिली तर मी जेवण बनवणार नाही. ही अशुभ आहे. हिने आमचं चुकून हिरावलं आहे. वहिनीने माझ्यामुळे अनेकदा भावाशीही भांडण केलं होतं, ज्यावर भाऊ आणखी जास्त चिडचिडा झाला होता. भाऊ शांतपणे तमाशा पाहत राहत होता. तो आपल्या पत्नी आणि बहिणीच्या मध्ये अडकला होता, पण त्याची शांतता खरं तर वहिनीची साथ देत होती. आई माझी स्थिती पाहून तुटली होती. त्यांच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या पडल्या होत्या आणि त्या नेहमी त्रस्त दिसत होत्या. त्या चुपचाप माझ्याजवळ बसत होत्या आणि म्हणत होत्या की वरचा सर्व काही ठीक करेल, मुली तू काळजी करू नकोस. पण मी आईसमोर रडू लागले आणि त्यांना सांगितलं की आई, माझा कोणताही दोष नाही. ते सर्व खोटं बोलत आहेत. आई म्हणाली की मी जाणते, पण मी काय करू? माझ्या मुली, तुझा भाऊ माझा ऐकत नाही. इतकं म्हणून त्या शांत झाल्या. त्या आतून हरल्या होत्या. एका रात्री भावाने सारी हद्द पार केली होती. तो आईसमोर उभा राहिला आणि म्हणाला की तुमच्या मुलीमुळे आमच्या घरात संकट येत आहेत. हिला लगेच या घरातून बाहेर काढा. जरी इथे थांबली तर हे आमच्यासाठी खूप वाईट होईल. वहिनीने इतकं सांगितलं होतं की जर ही या घरातून गेली नाही तर मी स्वतःच या घराला सोडून जाईन. आई हा धक्का सहन करू शकला नाही. त्यांचं हृदय जोरजोरात धडकू लागलं आणि त्या तिथेच ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर कोसळल्या. भाऊ आणि वहिनी घाबरून त्यांना रुग्णालयात घेऊन गेले.
पण अर्ध्या रस्त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्या या जगातून निघून गेल्या होत्या. डॉक्टरने सांगितलं होतं की धक्क्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आहे. माझी तर जणू दुनिया उद्ध्वस्त झाली होती. माझा एकुलता आधार माझी आईही मला सोडून गेली होती. मी त्यांच्या अंत्यसंस्कारात स्वतःला आणखी रिकामं अनुभवलं होतं. माझा भाऊ जो खूप दुःखात बुडाला होता त्यानेही माझी साथ दिली नव्हती आणि वहिनीच्या बाजूने शांत राहिला होता. मला जाणवलं जणू माझी आई माझं सारं दुःख स्वतःसोबत घेऊन गेली आहे. आईच्या निधनानंतर वहिनीच्या वर्तनात आणखी कडवाहट निर्माण झाली होती. आता तर ती उघडपणे माझ्यावर आपला राग व्यक्त करत होती. कारण आता आई नव्हती जी माझी बाजू घेत असे. म्हणून मी घरात पूर्णपणे एकटी आणि असहाय्य झाले होते. वहिनीने खोलीच्या साफसफाईचा बहाणा करून माझा सामान बाहेर काढला होता आणि माझ्याकडून म्हणाली की तू सामान बाहेर ठेव, आता तू इथून निघून जा. एक दिवस तिने आपल्या खोलीच्या शोधाचं नाटक रचलं आणि सर्वांसमोर ओरडून म्हणाली की माझ्या सोन्याचा लॉकेट गायब झाला आहे. तिने सरळ माझ्यावर शंका घेतली होती आणि म्हणाली की ही बाई चोर आहे, हिनेच घेतला असेल, हिच्याजवळ पैसे नाहीत, ही नक्की आमच्या घरातील सामान चोरत असेल. आणि हे लॉकेटही तेच होतं जे माझ्या वडिलांनी आईला दिलं होतं. ते लॉकेट वहिनीला खूप आवडलं होतं. भावासमोरच ती मला अपमानित करत होती आणि म्हणू लागली की तू इथे चोर बनून का आली आहेस, माझ्या घरातून निघ. मी तुला कितीदा सांगितलं होतं की मला त्रास देऊ नकोस. मी हात जोडून म्हणाले की वहिनी मी काही केलं नाही, मला माफ करा. मी शपथ घेते की हे सर्व खोटं आहे. पण भाऊ रागाने म्हणाला की बस कर, मी तुला आता इथे ठेवू शकत नाही. तुझ्यामुळे माझी आई मेली आहे, तू जा आणि कधी परत येऊ नकोस. भावाचं हे बोलणं माझ्या मनात काटा बनून टोचलं होतं. माझा स्वतःचा भाऊ जो माझा शेवटचा आधार होता तोही माझ्याकडे तोंड फिरवत होता. वहिनीने लगेच माझी बॅग उचलली जी रिकामीच होती आणि मला ढकलून दारातून बाहेर काढलं. म्हणू लागले की आता आमच्या आयुष्यात शांतता येईल. मी दारावर बसून रडत राहिले होते. बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि माझं शरीर भिजत होतं. मी विचार केला होता की माझ्या भाग्यात फक्त हेच दुःख आणि परीक्षा लिहिलेली आहे. मी अनेकदा दार ठोठावलं होतं पण कोणालाही माझ्यावर दया आली नव्हती. ना भावाचा आवाज आला ना वहिनीचा. माझं शरीर रस्त्यावर लावारीस वाटत होतं. मी बॅग उचलली आणि रिकाम्या डोळ्यांनी रस्त्यावर चालू लागले होते. मला हेही आठवत नव्हतं की मी कुठे जात आहे, फक्त चालत होते. मी विचार केला की आता माझ्याजवळ फक्त एकच माणूस शिल्लक आहे जो कदाचित मला शांतता देईल. निराश होऊन आणि विखुरलेल्या परिस्थितीत असहाय्य आणि जोरदार पावसात भिजत मी शहराच्या रस्त्यांवर चालत होते. माझ्या मनात कोणतीही मंजिल नव्हती, कोणताही हेतू नव्हता. फक्त चालण्याची एक निरर्थक कृती होती. अनेक तासांच्या एकट्या आणि निरर्थक रस्त्याच्या प्रवासानंतर मला माझ्या नवऱ्याचं रुग्णालय आठवलं. माझ्या मनात विचार आला की आता माझ्याजवळ फक्त एकच आश्रय शिल्लक आहे, मी त्याच्याजवळ जाईन. मन इच्छित होतं की कमीत कमी माझ्या नवऱ्याजवळ बसून मन भरून रडावे. त्याच्याजवळ राहून कदाचित माझा जीव निघेल आणि हे सारे दुःख संपतील. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले तेव्हा माझी स्थिती अशी होती जणू काही भूत आहे. माझे कपडे घाणेरडे होते, चेहऱ्यावर धूळ माती आणि अश्रूंच्या खुणा होत्या. मी काउंटरवर जाऊन माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं. नर्सने माझी स्थिती पाहून आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. नंतर तिथे पोचताच बातमी मिळाली की तो तर काही वेळापूर्वीच मेला आहे. नर्सने हलक्या आवाजात मला सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. 1 तासापूर्वी उपचारादरम्यान त्याचा श्वास बंद झाला. तुमची सासू आवश्यक कारवाईसाठी आत गेली आहे. ही बातमी ऐकून माझं शरीर एकदा तरी कापलं होतं. पण यावेळी कोणतीही किंकाळी निघाली नव्हती, ना कोणतं रडणं आलं होतं. माझे श्वास थांबू लागले होते. असं वाटलं जणू जमीन माझ्या पायांखालून निघून गेली आहे. मी एक दगडाची मूर्ती बनले होते. माझ्या आतली दुनिया पूर्णपणे रिकामी झाली होती. माझी सासू बाहेर आली आणि मला पाहून तीक्ष्ण शब्दात बोलली की तू इथे का आली आहेस? तुझ्या अशुभपणाने त्याला आरामात मरूही दिलं नाही. जा इथून, आता याच्याशी तुझा कोणताही संबंध नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मी हळूहळू माझ्या नवऱ्याच्या खोलीकडे गेले.
मला पाहून खोलीतील लोक लगेच बाहेर आले होते. मी तडफडत माझ्या नवऱ्याच्या छातीवर कोसळले होते आणि हळूच म्हणू लागले की मी तुमच्याशिवाय कशी जगे. मी तुमच्यासाठी किती प्रतीक्षा केली, किती अपमान सहन केले, किती दुःख सोसली आणि तुम्ही तरीही मला सोडून गेलात. मी त्याचा हात धरला जो थंड झाला होता. हा माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण होता. आता माझ्याजवळ गमावण्यासारखं काही शिल्लक नव्हतं. मी त्यांच्या छातीशी लागून मरून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, जिथे आता कोणतीही हालचाल नव्हती, कोणतंही जीवन नव्हतं. मी माझी शुद्ध आणि संवेदना गमावल्या होत्या. माझा हात माझ्या नवऱ्याच्या थंड छातीवर होता. मी डोळे उघडले आणि खोलीची निर्जनता पाहिली. खोलीत फक्त मशीनचा धीमा आवाज आणि माझ्या हिचक्या होत्या. अचानक मला आठवलं की माझ्या आईने मला सांगितलं होतं की कठीण काळात देवाला स्मरण कर. मी माझ्या नवऱ्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं होतं आणि मनापासून देवाला स्मरण करू लागले होते. माझा आवाज कमकुवत होता, पण प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या खोलातून निघत होता. माझ्या हिचक्या बंद झाल्या होत्या. मी वरच्या देवावर पूर्ण विश्वास ठेवला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनातून फक्त एकच प्रार्थना निघत होती की माझ्याजवळ याच्याशिवाय कोणी नाही. कृपा करून देवा याला परत दे. मी प्रत्येक परिस्थितीत त्याची सेवा करेन. मला माझा धैर्याचं बक्षीस दे. मी माझ्या नवऱ्यासाठी खूप काही सोसलं आहे. मी सतत प्रार्थना करत होते. माझी सासू दारावर येऊन उभी राहिली होती आणि नर्सला म्हणत होती की हिला बाहेर काढा, ही मृत माणसाला त्रास देत आहे. तेव्हाच अचानक माझ्या नवऱ्याच्या छातीत हलकी हालचाल झाली. प्रथम मला वाटलं की हे फक्त माझा भ्रम आहे, पण नंतर त्याच्या बोटांनी माझ्या हातावर दाब दिला होता. मी लगेच घाबरून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आहट होती. मी जोरात नर्सला आवाज दिला. डॉक्टर आणि नर्स धावत खोलीत आले. मशीनच्या मॉनिटरवर जिथे सपाट रेषा होती, अचानक हलक्या हलक्या लहरी दिसू लागल्या. डॉक्टरने आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले की हे तर अशक्य आहे. रुग्ण परत येत आहे. त्याच्या मेंदूने पुन्हा कार्य करणं सुरू केलं. डॉक्टरने माझ्याकडून विचारलं की तुम्ही काय केलं. मी म्हणाले की मी तर फक्त हात जोडून देवाकडे इशारा केला. मी प्रार्थना केली माझ्या नवऱ्याला वाचवण्याची. माझी सासू आणि नणंद जी दारावर उभ्या होत्या हे चमत्कार पाहून गप्प झाल्या होत्या. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता. माझी प्रार्थना स्वीकारली गेली होती. माझ्या धैर्याची परीक्षा संपली होती आणि वरच्या देवाने मला माझा नवरा परत दिला होता. डॉक्टर म्हणाले होते की हा तर एक चमत्कार आहे. तुम्हीच त्यांच्या जवळ बसता. तुम्ही त्यांच्यासाठी ताकदीचा मार्ग आहात. माझ्या नवऱ्याला शुद्ध आल्यानंतर पुढचे काही दिवस माझ्यासाठी नवीन आयुष्य सोबत होते. तरीही तो अजूनही कमकुवत होता. डॉक्टर म्हणाले होते की चमत्कारी पद्धतीने तो बरा होत आहे. शुद्ध येताच त्याने प्रथम माझा हात धरला होता. जेव्हा मी त्याला ती सारी कथा सांगितली की त्यांच्या कोमात असताना माझ्यासोबत काय काय घडलं, काय काय त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यासोबत केलं आणि त्यांच्या भावाच्या त्या कृत्या ज्या तो माझ्यासोबत करत होता, जाऊचा आरोप, आईचा मृत्यू आणि भावाचं उद्धट वर्तन, तर तो हे सर्व ऐकून शांत राहिला होता. त्याच्या डोळ्यात ओलावा आला होता. माझी सासू आणि जेठ रुग्णालयात आले तर माझ्या नवऱ्याने त्यांना आत येण्यापासून नकार दिला. त्याने नर्सला बोलावून सांगितले की मी या लोकांशी कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही. ही माझी पत्नी आहे. हे माझ्या पत्नीला त्रास देत होते. त्याने माझा हात धरला आणि म्हणू लागला की आता सर्व ठीक होईल. आपण इथून कुठेतरी दूर एक नवीन जग वसवू. मला तुझ्या त्यागाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या नवऱ्याचा उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्याने सरळ आपल्या एका मित्राच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला होता, जो दुसऱ्या शहरात राहत होता. ते मित्र अक्षयच्या मदतीने त्याने लगेच ते शहर सोडलं होतं. अक्षयने भाड्याचा छोटासा घर शोधून दिलं होतं. शिवाय आपल्या कंपनीतही माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळवून दिली होती. अक्षय म्हणाला की तुम्ही खूप दुःख सोसलं आहे. आता तुमच्या सुखाचा वेळ आला आहे. हळूहळू आयुष्य सुखाकडे परतू लागलं होतं. नवीन शहर, नवीन घर आणि नवीन आशा. आम्ही एका नवीन पद्धतीने सर्व काही सुरू केलं होतं. माझ्या नवऱ्याने सारे नाते तोडले होते.
आणि माझ्यासोबत एक साधं आयुष्य सुरू केलं होतं. पहिल्या महिन्याच्या पगारातून तो माझ्यासाठी फुले आणि छोटीशी सोन्याची बालगी घेऊन आला होता आणि म्हणू लागला की मी तुला ते सर्व परत करेन जे तू गमावलंस. मी त्याच्या हातातून बाळी घेतली आणि म्हणाले की मला फक्त तुम्ही परत मिळाले आहात. हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. मी वर्षांच्या दुःखाला विसरून नवीन स्वप्ने पाहू लागले होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधू लागले होते. रुग्णालयाच्या आठवणी हळूहळू धूसर होऊ लागल्या होत्या. नवीन शहरात आमच्या आयुष्याने एक शांततेचं रूप घेतलं होतं. माझा नवरा आपल्या नवीन नोकरीत खूप मेहनत करत होता आणि मी घर सांभाळत होते. आम्ही नेहमी छोट्या बाल्कनीत बसून चहा पित होतो आणि आमच्या भविष्याबाबत बोलत होतो. माझा नवरा नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करत असे आणि म्हणत असे की पाहिलंस, मी तुला किती कठीण काळात सोडलं होतं, तू तरीही माझी प्रतीक्षा केलीस. मी त्याला उत्तर देत होते की प्रेम कधीच प्रतीक्षा सोडत नाही. काही महिन्यानंतर वरच्या देवाने मला आई होण्याची खुशखबरी दिली होती. ही बातमी आमच्यासाठी दुसऱ्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मी प्रथम एका नवीन मैत्रीण सायलीला ही गोष्ट सांगितली, जी माझ्या शेजारी राहत होती. माझा नवरा जेव्हा संध्याकाळी घरात आला तेव्हा मी त्याच्यासमोर फुलांचा गुच्छ ठेवला होता आणि म्हणाले की तुम्हाला एक खूप मोठी खुशखबरी द्यायची आहे. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात एक अशी चमक आली होती जी मी आधी कधीच पाहिली नव्हती. तो लगेच खाली झुकला आणि मला कपाळावर प्रेम देऊ लागला आणि म्हणू लागला की हे आपलं सर्वात मोठं बक्षीस आहे. आम्ही दोघे हसू लागलो आणि आम्ही मिळून येणाऱ्या मुलासाठी प्रार्थना केली. माझ्या नवऱ्याने मुलाच्या तयारीसाठी जास्त मेहनत सुरू केली होती आणि एक पार्ट टाइम जॉबही पकडला होता. माझ्या मनात शांतता उतरू लागली होती की कदाचित आता अंधार संपला. माझ्या आयुष्यात ते दिवस परत आले होते ज्याचं मी लग्नाच्या रात्री स्वप्न पाहिले होते. पण आयुष्याची परीक्षा अजून शिल्लक होती. तरीही मी समजत होते की सर्व काही संपलं. माझ्या नवऱ्याने आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी संध्याकाळी कॅम्प्युटर कोर्सही सुरू केला होता आणि आम्ही दोघी मिळून एक उज्ज्वल उद्याच्या तयारीत व्यस्त झालो होतो. आयुष्यात एक नवीन गती होती आणि आम्ही त्याचा आनंद घेत होतो. मी गर्भवती होते आणि माझ्यासाठी डॉक्टरकडे जाणं खूप आवश्यक होतं. एक दिवस मी माझ्या नवऱ्यासोबत डॉक्टरकडे गेले, जी शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती. आम्ही तिथे आमचा नंबर येण्याची वाट पाहत होतो की कॉरिडॉरमध्ये अचानक मला एक ओळखीचा चेहरा दिसला. माझ्या हृदयाची धडकन वेगवान झाल्या होत्या. ही माझी जाऊ होती. तिथे अचानक माझी जाऊ माझ्या समोर आली. पण ही ती जाऊ नव्हती जी हसून मला तिरस्कार देत असे आणि नेहमी सजलेल्या कपड्यात राहत असे. यावेळी तिची स्थिती खूप वाईट होती. कपडे घाणेरडे होते, जणू अनेक दिवसांपासून बदलले नव्हते. चेहरा काळा पडला होता आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. तिचे केस विखुरलेले होते आणि हातात एक जुना प्लास्टिकचा थैला होता. ती कोणत्या नर्सची भांडत होती आणि खूप बेढंगी दिसत होती. मला पाहताच ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती आली. तिने मला ओळखलं होतं आणि वेगाने माझ्या पायांवर पडली, ज्यामुळे तिचा थैला जमिनीवर विखुरला. ती रडत म्हणू लागली की मला माफ कर, माझ्यासोबत खूप वाईट घडलं आहे. तू खरं म्हणत होतीस, मी तुझ्यावर खोटा आरोप लावला होता. तिच्या हिचक्या बंद झाल्या होत्या आणि ती जोरजोरात आपलं कपाळ जमिनीवर मारू लागली होती. माझ्या नवऱ्याने मला सावरलं आणि माझ्या जाऊला उचलण्याचा प्रयत्न केला. ती रडत म्हणाली की रोहन, तुझा मोठा भाऊ वेडा झाला आहे. त्याने घरातील सारे पैसे जुगारात उडवले आहेत आणि नंतर भ्रमात येऊन आम्हा सर्वांना मारण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला रुग्णालयाच्या एका छोट्या खोलीत साखळदंडांनी बांधलं गेलं आहे. क्षणभर माझा श्वास थांबला होता. त्यांनी पुढे सांगितलं की सासूही खूप आजारी राहू लागल्या आहेत आणि त्यांना पक्षाघात झाला आहे. त्या बिछाण्याला खिळल्या आहेत. ते सर्व आपलं घर आणि संपत्ती गमावून बसले आहेत. मला तो दिवस आठवला जेव्हा त्यांनी माझ्यावर चारित्र्यहीन असण्याचा खोटा आरोप लावला होता. माझ्यासमोर भूतकाळातील कडवाहट एका चित्रपटासारखी फिरू लागली होती. माझ्या जेठाच्या नीच कृत्या, जाऊचा आरोप, सासूचा अपमान, आईचा मृत्यू, माहेरी बेघर होणं, सर्व काही मला आठवत होतं. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, दुःखाचे नव्हे तर शांततेचे. मी माझं मन मजबूत केलं होतं.
आणि माझ्या जाऊला म्हणाले की उठ, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, वरच्या देवाने तुला माफ केलं. मी माझे डोळे बंद केले होते. माझ्या नवऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला, जो माझ्याकडे प्रेम आणि अभिमानाने पाहत होता. तो म्हणाला की पाहिलंस, मी म्हणालो होतो ना की वरचा सर्व काही ठीक करेल. तुला बदला घेण्याची गरज नव्हती. हेच या लोकांच्या कर्माची शिक्षा आहे. माझ्या पतीने माझ्या जेठानीला काही पैसे दिले आणि म्हणाले की तू तुझ्या पतीची चांगली काळजी घे. वरच्या देवाकडून तुला शिक्षा मिळाली आहे, आता तू त्यांना सांभाळ. माझ्या मनात सुकून उतरलं होतं. मी विचार केला की कदाचित वरच्या देवाने माझ्या संयमाचं फळ याच जगात दिलं. मी संयम केला होता, मी शांत राहिले होते आणि प्रत्येक अन्याय मी माझ्या देवाच्या हवाली केला होता. वरच्या देवाने मला सर्वात मौल्यवान गोष्ट, माझ्या पतीचं आयुष्य, माझी इज्जत आणि येणाऱ्या मुलाच्या रूपात सुकून दिलं होतं. मी माझ्या पतीचा हात धरला होता. आम्ही दोघे हसत हसत डॉक्टरच्या खोलीकडे निघालो होतो. ते दुःख आणि अपमान, ती सारी दुःख आता फक्त एक जुनी कहाणी होती. मी माझ्या पतीला म्हणाले की आता आपला मार्ग नेहमी प्रकाशाकडे असेल. ही फक्त एका नवीन प्रवासाची सुरुवात होती. माझ्या विश्वासाचं बळकटीकरणही होतं की वरचा देव नेहमी संयम करणाऱ्यांची साथ देतो. जेव्हा माझी जेठाणी आणि तिच्या कुटुंबाचा अंत समोर आला, तेव्हा मी आणि माझ्या पतीने याला आपल्या आयुष्याचा भाग बनू दिला नाही. आम्ही सारं लक्ष आपल्या येणाऱ्या सुखाकडे केंद्रित केलं होतं. गरोदरपणाचे शेवटचे महिने खूप शांततेत निघाले होते. माझ्या पतीने त्यांची पार्ट टाइम नोकरी सोडली होती, जेणेकरून ते माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकतील आणि माझ्या मनाला सुकून मिळेल. ते म्हणाले की तू माझ्यासाठी खूप दुःख सहन केलंस, आता आराम करणं तुझा हक्क आहे. आमची शेजारीण सायली, जी माझी खूप चांगली मैत्रीण बनली होती, ती नेहमी माझ्यासोबत असायची आणि छोट्या मोठ्या कामात माझी मदत करायची. अतुल आणि त्याची पत्नीही आमची खूप काळजी घ्यायची. पहिल्यांदा मला असं वाटलं की माझं एक पूर्ण आणि प्रेम करणारं कुटुंब आहे. वेळ पूर्ण झाल्यावर बाळंतपणासाठी मला रुग्णालयात नेण्यात आलं. वेदनांमध्ये निघालेल्या वेळेत माझा पती एका क्षणासाठीही माझ्यापासून दूर गेला नाही. त्याचं प्रेम आणि हिंमत यांनी माझ्यासाठी एक ढाल बनली होती. आमच्या आयुष्यात एका सुंदर मुलाने जन्म घेतला. माझ्या पतीच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू आले, पण ते आनंदाचे अश्रू होते. ते म्हणाले की तू मला एक पूर्ण माणूस बनवलंस. त्यांनी माझ्या कानात हळूच सांगितलं की खुश झालीस ना. त्यांनी आमच्या मुलाचं नाव सुधीर ठेवलं. तो आमच्या सर्व परीक्षानंतर पूर्ण झालेली आमची इच्छा होता. नवीन शहरातील त्या छोट्या भाड्याच्या घरात माझ्या मुलाच्या येण्याने घराचं संपूर्ण वातावरण बदललं होतं. रात्रीची झोप कमी झाली होती, पण प्रत्येक डोळा उघडताना एक नवीन आशा होती. माझा पती दिवसभर काम करायचा, थकून घरी परतायचा, पण मुलाला कवेत घेताच त्यांचा सारा थकवा दूर व्हायचा. ते मुलाला छातीशी धरायचे आणि म्हणायचे की तुला माहीत नाही तू किती प्रेम आणि त्यागानंतर या जगात आलास. माझ्या मुलाचं ते हसू आमच्या आयुष्याचं कारण बनलं होतं. आमचं नवीन आणि साधं आयुष्य खूप शांततेने निघत होतं. पण भूतकाळाचा तो सावट पूर्णपणे संपला नव्हता. एक दिवस आम्ही आमच्या मुलासाठी खास खेळणी शोधण्यासाठी शहरातील मोठ्या बाजारात गेलो होतो. एका गल्लीतून जात असताना मला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माझ्या पतीच्या बहिणीप्रमाणे एक बाई दिसली. ती खूप त्रस्त दिसत होती आणि एका छोट्या दुकानाजवळ उभी होती, जणू कशाची तरी वाट पाहत होती. माझं हृदय जोरात धडकू लागलं. माझ्या हातातलं मुलाचं खेळणं खाली पडलं. माझ्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पाहून माझ्या पतीने लगेच माझा हात धरला आणि विचारलं की काय झालं. मी घाबरत त्या दिशेने बोट दाखवला. माझ्या पतीने एक नजर त्या बाईकडे पाहिलं, जी खरंच माझी नणंद होती, पण आता ती एखाद्या भिकारीण बाईसारखी दिसत होती. माझ्या पतीने मला लगेच खेचलं आणि म्हणाले की लवकर चल, आपल्याला त्या दिशेने जायचं नाही. त्या लोकांसाठी माझ्या मनात कोणतीही जागा नाही. जिथे आपण आहोत तिथेच जाऊ. आम्ही तिथून वेगाने निघून गेलो होतो. या घटनेने मला आठवण करून दिली होती की माझा भूतकाळ एका भूतासारखा आहे, जो कधीही समोर येऊ शकतो. मला काही वेळ खूप अस्वस्थ वाटलं होतं. रात्री मी माझ्या पतीला म्हणाले की हे सर्व खरंच कधीच संपेल का नाही. माझ्या पतीने मुलाला छातीशी धरलं आणि म्हणाले की सर्व काही संपलं आहे. आपण त्या लोकांसाठी मृत आहोत.
आता आपलं जग आपला मुलगा आहे आणि आपण त्यांना या जगात प्रवेश करू देणार नाही. आपल्याला मजबूत राहायचं आहे. माझ्या पतीचं हे बोलणं आणि त्यांची दृढता यांनी माझ्या मनात पुन्हा सुकून भरलं होतं. आम्ही सर्व एका नवीन विश्वासाने झोपलो होतो. वेळ आपल्या गतीने निघत गेली. 5 वर्ष निघून गेली आणि आमचा मुलगा आता एक बुद्धिमान आणि खोडकर मुलगा बनला होता. त्याच्या बोलण्याने आणि हसण्याने आमचं छोटंसं घर गुंजत राहायचं. माझ्या पतीने त्यांच्या कठोर आरोग्य आणि कर्तृत्वाने आपल्या कंपनीत एक वेगळं स्थान मिळवलं होतं. पण त्यांचं स्वप्न नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं होतं. आपल्या मित्र अक्षयसोबत मिळून त्यांनी एक छोटी IT कन्सल्टन्सी फर्म सुरू केली होती. त्यांच्या कामात खूप मेहनत होती. अनेकदा माझा पती रात्री उशिरापर्यंत काम करायचा. पण यावेळी फरक हा होता की ही मेहनत कोणासाठी तरी नव्हती, तर आमच्या स्वतःच्या भविष्यासाठी होती. माझ्या पतीची कंपनी वेगाने प्रगती करत होती. एका वर्षातच आम्ही निर्णय घेतला की आता भाड्याच्या घरातून बाहेर पडून स्वतःचं एक छोटंसं घर खरेदी करायचं. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस तो होता जेव्हा माझ्या पतीने स्वतःच्या नावाची पाटी घराच्या दारावर लावली होती, जो माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता. माझ्या पतीने चावी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाले की हे तुझ्या संयमाचं घर आहे. याला तू तुझ्या इच्छेने सजवू शकतेस. हे घर छोटं होतं, पण यात प्रेम आणि शांततेची खूप मोठी वास्तविकता होती. मी देखील आता माझ्या कलेला वापरण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या शेजारी घरातच हस्तकला आणि घरगुती खाद्यपदार्थांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त सायली आणि तिच्या काही मैत्रिणी माझ्या ग्राहक होत्या. पण माझ्या मेहनतीने आणि खाद्यपदार्थांच्या चवीने लवकरच संपूर्ण मोहल्ल्यात प्रसिद्धी मिळवली. हा छोटा व्यवसाय मला केवळ पैशांच्या बाबतीतच मजबूत करत नव्हता, तर मला एक नवीन ओळखही देत होता. मी फक्त कोणाची पत्नी किंवा आई नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक बाई बनले होते. माझा पती नेहमी माझ्या कामाची प्रशंसा करायचा आणि माझ्या प्रत्येक ऑर्डरला वेळेवर पोहोचवण्यात माझी मदत करायचा. आयुष्यात शांतता आणि यश मिळाल्यावर आम्ही दोघांनी मिळून भूतकाळातील जखमांना भरून काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांना वचन दिलं की आम्ही आमच्या दुःखांना मनात दडवून ठेवणार नाही. आम्ही अनेकदा संध्याकाळी आमचा मुलगा झोपल्यानंतर बसायचो आणि माझ्या पतीच्या कोमाच्या काळातील गोष्टी बोलायचो. माझा पती मला अनेकदा विचारायचा की जेव्हा तू दाराला कडी लावायचीस तेव्हा काय विचार करायचीस? जेव्हा भावाने तुला बाहेर काढलं तेव्हा तुला कसं वाटलं? ते प्रत्येक दुःखाला जिभेवर आणून त्याला हलका करू इच्छित होते. त्यांच्या या मोकळेपणाने आमचं नातं आणखी मजबूत झालं होतं. मला जाणवलं होतं की या मानसिक परीक्षेने आम्हाला तोडण्याऐवजी एकमेकांना जोडलं आहे आणि आता आमचं प्रेम कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतं. अक्षय आणि त्याचं कुटुंब आमच्या नवीन कुटुंबाचा भाग बनलं होतं आणि आम्ही त्यांना कधीही असं वाटू दिलं नाही की आम्ही त्यांच्यावर ओझं आहोत. 5 वर्षाच्या अफाट प्रेमानंतर आमचा व्यवसाय खूप चांगला स्थापित झाला होता. माझ्या पतीची कंपनी आता एक मोठी कंपनी बनली होती. शहरातील व्यावसायिक लोकांमध्ये त्याचं नाव सामील होऊ लागलं होतं. अतुलने कंपनीच्या प्रचारासाठी माझ्या पतीच्या फोटोसह एका वृत्तपत्रात छोटासा लेखही समाविष्ट केला होता. आम्हाला आनंद होता, पण याच वेळी भूतकाळाने पुन्हा एकदा दस्तक दिली होती. एके सकाळी जेव्हा माझा पती ऑफिसला गेला होता तेव्हा घराची बेल वाजली. मी दार उघडलं तेव्हा समोर माझा भाऊ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, लाज आणि सर्वात जास्त मजबुरीच्या रेषा दिसत होत्या. तो जुन्या मळकट कपड्यांमध्ये होता आणि विखुरलेला दिसत होता. त्याने मला पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला की बहीण, मी तुला कित्येक वेळा शोधत होतो. तो वेगाने आत येण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी दारावर हात ठेवून त्याला अडवलं. माझ्या मनात एक जोरदार वेदना उठली होती. हाच तो माणूस होता ज्याने मला पावसाच्या रात्री घरातून ढकलून बाहेर काढलं होतं. मी म्हणाले की तू इथे का आलास? माझ्या आवाजात खोल थंडपणा होता. तो म्हणाला की मी तुझ्याकडून माफी मागण्यासाठी आलो आहे. तुझ्या वहिनीने मला सांगितलं की तू चुकीची नव्हतीस आणि तिने तुला अपमानित करून चूक केली. ती आता स्वतः खूप त्रस्त आहे. तो जमिनीकडे पाहत बोलत होता. त्याच्या आवाजात सत्यता होती, पण त्याच्या हेतूत कुठेतरी स्वार्थाची झलक होती. त्याचे बोललेले शब्द मला आठवत होते. मी म्हणाले की तुझ्यामुळे माझी आई मेली होती आणि तू मला बदनाम करून रस्त्यावर सोडलं होतंस. माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते. मी म्हणाले की दादा,
तुझ्या या चुकीच्या निर्णयाने माझा आश्रय हिसकावला होता. तू मला त्या माणसाच्या हवाली केलं होतंस जो माझ्या इज्जतीवर हात टाकू इच्छित होता. त्याच वेळी माझा पती परत आला. कदाचित ते काही विसरले होते. त्यांनी पुढे येऊन माझा हात धरला आणि भावाला म्हणाले की तू इथे काय करतो आहेस? तुला कोणी परवानगी दिली आमच्या आयुष्यात परत येण्याची? भावाने हात जोडले आणि विनंती केली की बहीण मला माफ कर आणि रोहन तूही मला माफ कर. कृपया मला एक संधी दे. मी ऐकलं आहे की तुझा व्यवसाय खूप चांगला चालतो आहे. मी बेरोजगार आहे. माझी मदत कर. इथे माझी कहाणी एका वळणावर पोचली होती. मी माझ्या पतीचा हात धरला आणि एक खोल श्वास घेतला. मी म्हणाले की पहा दादा, मी तुला त्या प्रत्येक गोष्टीसाठी माफ करते जी तू माझ्यासोबत केलीस, कारण तू माझा भाऊ आहेस. पण तू माझं आयुष्यच नव्हे तर माझी आईही हिसकावली होती आणि हे दुःख मी कधीच विसरू शकत नाही. मी स्पष्टपणे सांगितलं की माझा आणि माझ्या पतीच्या आयुष्यात तुझा आता कोणताही रोल शिल्लक नाही. आम्ही खूप कष्टाने हे आयुष्य बनवलं आहे. इथे कोणताही द्वेष किंवा विष नाही आणि मी आता तुला हे चुकून नष्ट करू देणार नाही. माझ्या पतीने खिशातून काही पैसे काढले आणि भावाकडे वाढवले. ते म्हणाले की हे घे, ही एकदाच मदत आहे आणि हे फक्त यासाठी की तू माझ्या पत्नीचा भाऊ आहेस. आता जा आणि कधी परत येऊ नकोस. आम्ही तुझ्यासाठी नेहमी प्रार्थना करू की तुला दुसरा चांगला मार्ग मिळेल. भावाच्या डोळ्यात लज्जा होती, पण तो कोणतीही सफाई देऊ शकला नाही. तो पैसे घेऊन काहीही न बोलता निघून गेला. मी दार बंद केलं आणि माझ्या पतीच्या गळ्यात पडून रडू लागले. हा निर्णय खूप कठीण होता, पण आवश्यक होता की माझ्या संयमाचं शेवटचं बक्षीस होतं, जिथे मी बदला घेण्याऐवजी शांतता निवडली होती. त्या दिवसानंतर आम्ही कधी मागे वळून पाहिलं नाही. आमचा मुलगा आणि आमचं प्रेम हेच आमचं सर्वात मोठा आधार होतं. आम्ही आमच्या मुलाला वरच्या देवाच्या हवाली केलं होतं आणि आमच्या मार्गावर प्रकाशासह पुढे निघालो होतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.